सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढलेत। महागाई, राम मंदिर दानपेटीच्या गैरव्यवहाराचा मुद्दा आणि पेपर फुटीवरून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। ही सर्व जनता भीतीच्या पलीकडे गेलेली आहे। भीतीची बंदूक त्यांच्या कपाळावरती किंवा मस्तकावरती आतापर्यंत या सरकारने जी रोखली होती, ती बंदूक आणि ती बंधनं जुगारून आताही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावरती उतरले। आणि का उतरणार नाही याचं कारण असं की 2014 पासून एका भोळ्या अपेक्षेने, भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला त्यांनीच पाठीतवार केल्याची भावना या जनतेच्या मनात आहे। आणि बघा ना तुम्ही, प्रत्येक ठिकाणी नकार घंटाच आहे। रोजगार मिळत आहेत का? नाही। रोजगार मिळत नाही आहे। महागाई कमी होते का? नाही। पेट्रोलचे भाव कमी झालेत का? गॅसचे भाव झालेत का? नाही। पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण म्हणजे त्याच्यात सुद्धा भेसळ व्हायला लागलेली आहे। रस्त्यावरती खड्डे पडत आहेत, पूल पडत आहेत, पक्ष फोडले जात आहेत, दानपेट्या म्हणजे राम मंदिराची पेटी, दानपेटी फोडली जाते, फोडली म्हणजे लुटली जाते, पेपर फुटत आहेत। म्हणजे या सरकारला कशाचीच काही पडलेलं नाही आहे। म्हणजे सरकार अपयशी आहे किंवा सरकार पूर्णपणे